गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी सकाळी जय मल्हार. कसा वाटतो मित्रांनो 72 दिवसाचा कावेरी माल. वैजापूरचे नवीन फार्मर आहेत. त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट फर्स्ट टाइम नियोजन होतं. कमीत कमी 1700-1800 पक्षी त्यांनी एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये पहिल्या सूट असतानाही 72 दिवसामध्ये 1100चं ॲव्हरेज काढलेलं आहे. तर हे बघा, आपण हे आणलेले 760 नग, यातील 260 नग गाडीत गेलेले डिलिव्हरी पोचवायला, आणि हे बाकीचे फार्ममध्ये टाकलेले आहेत. हे बघा, मस्तपैकी वजन आहे, बेस्ट क्वालिटी, शेपूट पण कंप्लीट आहे, चोच कटिंग केलेली आहे. हे बघा, असं उत्कृष्ट नियोजन केलं तर 100% चांगले पैसे मिळतात, माल चांगला बनतो. हे बघा, यांचा तुरा बघा, आणि कावेरीचं हे बेस्ट ओरिजिनल ब्रीड आहे. तर ज्याच्यामध्ये कमी दिवसामध्ये चांगला तुरा येतो, पक्षी आरवाई लागतो, आणि वजन पण चांगलं येतं, टेस्ट पण चांगली असते. आता हे 72 दिवसाचे लोकांना खरं पटत नाही आहे, कारण लोक तांदूळ, ज्वारी, बाजरी घालूच परेशान. लई खर्च लागतो. कसा लई खर्च लागेल? एका कोंबडीला जर 40 ग्रॅम समजा, 30 ग्रॅम, जसं जसं वय वाढत चालत तसं फीड लागतं आहे 60 ग्रॅम 70 ग्रॅमपर्यंत. 12 ग्रॅमपासून जर तिचं खाणं चालू होतं आहे, 10 ग्रॅम, 12 ग्रॅम, 15 ग्रॅम, तर लई कसं लागेल मित्रांनो? लई लागणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे, आणि तो गैरसमज ज्यानं काढला तोच ह्या धंद्यात सक्सेस झाला. कारण कोंबडीला 1200+ होण्यासाठी 3.5 किलो फीड हे लागणारच. मग ते पिल्लू पहिल्या दिवसाचं आल्यापासून तर 1200+ होण्यासाठी 3.5 किलो फीड हे लागणारच. आणि प्रॉपर जर फीड दिलं, पक्षी खाऊन असा शांत जर बसला तर त्रास देणार नाही, एनर्जी त्याची वाया जाणार नाही. मस्तपैकी खाऊन असा बसेल, पाणी पिईल मस्तपैकी. हे बघा, असं उकरून शांतपणे हे बसतात. हे बघा कसं उकरतं आहे. असे नरम उकरण्यासाठी जर खाली तूस वगैरे, माती वगैरे जर असेल तर चांगल्या पद्धतीने उकरून हा बसतो. आता इथं जवळजवळ हे 500 पक्षी आहेत पूर्ण, आणि याच्यामध्ये साधारणतः 250 ते 260 नग हे डिलिव्हरीसाठी गेलेले. हे पण राहिलेले उद्या जाणार आहे, तर त्यांना आपण शेडमध्ये ठेवलेलं आहे. आता खाद्य पाणी दिलेलं आहे. रात्री गाडी भरून आणली 760 नगांची. चांगल्यापैकी वजन त्यांचं 800च्या आसपास किंवा 800+ असं काहीतरी वजन आलेलं आहे. एकदम व्यवस्थित पक्षी आहे, सर्दी नाही, काही नाही, शांत पक्षी, एकदम खाऊन आरामात बसणारा. म्हणजे त्याच्या पोटाला पोटभर जे पाहिजे ते मिळालं तर 100% ₹2 देणार आहे. आणि आज आता गेली महिन्यापासून रेट चांगले चढले आहेत. चांगल्या पद्धतीनं गावरान फार्मर पैसे कमवत आहे. बॉयलरचे रेट खूप टाईट झालेले आहेत. मागणी आणि पुरवठा हे अर्थशास्त्र आपण 11वी-12वीमध्ये शिकलेलं आहे, आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. KGमध्ये मार्केटला डिमांड असेल तर रेट चांगले मिळतात. मार्केटला डिमांड कमी असेल किंवा जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा पुरवठा जर जास्त होत असेल तर 100% रेट पडले जातात. मग तो कोणताही माल असू द्या, शेतीमाल असू द्या, कुठल्याही काही कंपनीचे प्रोडक्ट पण असतात, तर ते पण कधी कधी लूज भावाने विकले जातात. कपड्याचं मार्केट बघा, जर माल सेल होत नसेल तर ते सेल लावतात, 50% ऑफ, 40% ऑफ, 60% ऑफ, बाय वन गेट वन. म्हणजे याच्या पाठीमागचा अर्थ हा आहे. पण ते आपण बघताना बसतो, नाही ऑफर लागलेली आहे. पण ऑफर का लागलेली आहे? तर ज्यावेळेस पुरवठा जास्त होतो आणि डिमांड कमी असते त्यावेळेस या अशा ऑफर्स वगैरे काढल्या जातात. अमेझॉनवरती भरपूर ऑफर येतात, मोबाईलवरती येतात. म्हणजे जेवढा स्टॉक आहे तो पूर्णतः विकण्याचे चान्सेस ज्यावेळेस कमी होतात, दर कमी होतात, त्यावेळेस अशा ऑफर्स काढल्या जातात आणि माल विकला जातो. हे बघा, मस्तपैकी पक्षी आहे. अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकता. माल विक्री करायचा असेल तर नक्कीच चांगला दर दिला जाईल, योग्य वजन केलं जाईल.
माल उचलला जाईल. तसं नक्कीच तुम्ही माल विकायचा असेल संपर्क करू शकता. कायमस्वरूपी लाईफ टाईम कधीही फोन करा. माल तुमचा चांगल्या क्वालिटीचा असा माल असेल तर 100% उचलला जाईल. आणि चांगल्या क्वालिटीत माल तयार करायचा असेल तर आयला ॲग्रो आहे आपल्यासाठी मनमाडवरून. चांगल्या क्वालिटीचे चिक्स आपल्याला दिले जातील. फीड वापरा, योग्य नियोजन करा. कमीत कमी कॉस्टिंगमध्ये 110, 15, 20, 125 याच्या आतमध्ये पक्षी कसा बनला जाईल, क्वालिटी फीड कसं वापरता येईल. त्यात बॉयलर फीड पण तुम्ही वापरलं तर काही प्रॉब्लेम नाही. चांगल्या पद्धतीने वेट येतं. त्याला जोडी प्लसमध्ये थोडासा मका दिला तरी चालतं. पण नुसतं तांदूळ, मका, भरडा, गहू याच्यावरती जर तुम्ही संगोपन करीत असाल तर कधीच तुम्हाला वजन येणार नाही. फक्त तो जीवन जगायचं काम करेल आणि दिवस जातील. म्हणून असं सुटसुटीत चांगल्या पद्धतीने नियोजन करा. खर्च हा करावाच लागतो दादा. कुठलीही पक्षी प्रोडक्ट उत्पादन बिना पैसेच तयार होत नाही. पैसा हा त्याला लावावाच लागतो आणि पैसा जर लावला तरच तुम्हाला पैसा मिळेल. तर असो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.